बैलाप्रती कृतज्ञता म्हणून व्यक्त करणारा सण म्हणजेच पोळा. हा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या आधीच्या दिवशी बैलाची आंघोळ घालून त्यांच्या खांद्यावर हळद तूप लावून पूजा केली जाते. यालाच खानशेकणी असेही म्हटले जाते. मात्र हल्लीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरला पसंती दिल्याने आज शेतात बैल काम करताना लोप पावली आहेत. मात्र वलगाव जवळील वज्जरखेड येथील एकनाथ राऊत या शेतकऱ्यांनी अनेक वर्षापासून आपली परंपरा जोपासली आहेत. दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा साजरा केला जातो. या दिवसाला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हा बैल पोळ्याचा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. ओढावा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. मात्र हल्लीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी शेतात कामे करण्यास ट्रॅक्टरला पसंती दिल्याने आज बैल लोप पावत आहे. मात्र वलगाव जवळ असलेल्या वज्जरखेड येथे राहणारे एकनाथ राऊत या शेतकऱ्यांनी आपल्या घराच्या अंगणातून बैलाला कधी दूर केले नाही. ट्रॅक्टरपेक्षा आपल्या अनेक पिढ्यांपासून बैलाने साथ दिली, त्यामुळे शेवटपर्यंत बैलाला विसरणार नाही असा ध्यास घेतला आहे. पोळ्याच्या पूर्वसंध्येला एकनाथ राऊत आणि कुटुंबियांनी बैलाची पूजा अर्चना करून त्याला नैवेद्य देण्यात आलाय.